भारताचे माजी पंतप्रधान आदरणीय मनमोहन सिंगजी यांना मी विनम्र अभिवादन करतो, श्रद्धांजली अर्पण करतो। 1932 साली जन्म झालेले ह्या व्यक्तीनं भारतामध्ये एक वेगळ्या प्रकारची क्रांती घडवली होती। अतिशय उच्च शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी एक अर्थतज्ञ म्हणून खूप मोठ्या प्रमाणात नाव कमावलं। रिझर्व्ह बँकेमध्ये गव्हर्नर म्हणून त्यांनी काम केलं, आपली छाप पाडली आणि त्याची दखल तत्कालीन काँग्रेस सरकारने घेऊन त्यांना मंत्री बनवलं। त्यानंतर ते भारताचे पंतप्रधान झाले आणि प्रामुख्याने त्यांच्याच कार्यकाळामध्ये आधार जे आपल्याला कार्ड प्रत्येक भारतीयांना दिलेलं आहे ते त्यांच्याच कार्यकाळामध्ये मिळालेलं आहे आणि त्यांच्याच डोक्यातील ती कल्पना होती ती प्रत्यक्षात त्यांनी त्यावेळेस उतरवली। प्रामुख्याने ह्या देशामध्ये विविध प्रकारचे आंदोलन होत असताना माहितीचा अधिकार हा मिळावा यासाठी बरेच RTIचे समाजसेवी कार्यकर्ते प्रयत्न करत होते आणि त्यामुळे माहितीच्या अधिकाराचं जे काही शस्त्र सर्वसामान्य जनतेला मिळालं ते मनमोहन सिंग यांच्याच कार्यकाळात मिळालं। अतिशय मनमिळावू, कमी बोलणारा परंतु योग्य बोलणारा आणि अर्थशास्त्रामध्ये अतिशय पारंगत असणारा एक पंतप्रधान ह्या देशाला तब्बल 10 वर्ष लाभलेला होता आणि त्यांच्या काळामध्ये भारताची प्रगती अतिशय मोठ्या प्रमाणात होत होती। आज त्यांचं 92व्या वर्षी निधन झालं। मी राज्य शासनाच्या वतीनं आणि माझ्या कुटुंबियांच्या वतीनं त्यांना मनपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो। आमचे सहकारी आणि खूप ह्या सोसायटीमध्ये लोकप्रिय असलेले आणि ह्या चळवळीशी अतिशय जवळचं नातं असलेले श्री सीतारामजी राणे यांच्या माध्यमातून हा एवढा मोठा उपक्रम ठाण्यामध्ये ह्या आमच्या उपोनच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेला आहे। 3 दिवसाचा हा त्यांचा कार्यक्रम आहे आणि मी ह्या प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली की अतिशय चांगल्या प्रकारचे स्टॉल त्यांनी ह्या ठिकाणी सर्वसामान्य जनतेसाठी उपलब्ध करून दिलेले आहे। मला ज्या गोष्टीची गरज होती म्हणजे प्रामुख्यानं सोलर जे टाटाचं एक चांगला ब्रँड आहे, सोलर पॅनलच्या माध्यमातून सोसायट्यांची जी वीज बचत कशी करावी हे ह्या एका ठिकाणी एका स्टॉलवर मला प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं। दुसरं महत्त्वाचं म्हणजे भविष्यातला वेध घेऊन ह्या देशामध्ये क्रांती घडणाऱ्या आणि पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या मनातला जो भारत आहे आणि पर्यावरणपूरक भारत कसा असावा हे वाहनांपासून आपण सुरुवात करावी असं त्यांचं एक स्वप्न आहे आणि त्या माध्यमातून इलेक्ट्रिक बस, इलेक्ट्रिक कार, इलेक्ट्रिक व्हेकलची संकल्पना त्यांनी प्रत्यक्षात आणायला सुरुवात केलेली आहे आणि भविष्यही इलेक्ट्रिक कारचंच आहे। त्यामुळे सोसायट्यांमध्ये ज्या काही भविष्यातील गाड्या डिझेल आणि पेट्रोलच्या घेण्यापेक्षा जर इलेक्ट्रिक कार सर्वसामान्य लोकांनी सोसायटीच्या सभासदांनी घेतली तर मी लोकप्रतिनिधी म्हणून आजच जाहीर केलेलं आहे की माझ्या मतदारसंघामध्ये जेवढ्या काही सोसायट्या आहेत तेवढ्या सोसायट्यांना आमच्या आमदार निधीतून किंवा इतर काही जे आम्हाला फंड्स अवेलेबल होतात त्या निधीतून सोसायट्यांना सोलर पॅनल आणि त्याचबरोबर इलेक्ट्रिकचं जे चार्जिंग स्टेशन आहे ते आम्ही प्रोव्हाइड करू, जेणेकरून लोकांमध्ये जनजागृती होईल, लोक प्रवृत्त होतील की नाही आम्ही पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये ह्यासाठी चार्जिंग स्टेशन जर आम्हाला लोकप्रतिनिधीतून कडून मोफत मिळत आहे तर आम्ही इलेक्ट्रिक कार घेऊ आणि त्या माध्यमातून जनजागृती करण्याचा हा आमचा प्रयत्न आहे। मी सीताराम राणे व त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, कौतुक करतो की अतिशय चांगला उपक्रम त्यांनी ह्या परिसरामध्ये राबवलेला आहे। त्याचा फायदा पूर्ण ठाणे जिल्ह्यातील सोसायटीतील सभासदांना सगळ्यांना होईल आणि शासन म्हणून किंवा एक परिवहन मंत्री म्हणून ज्या वेळेस ह्या संघटनेला माझी गरज असेल त्यावेळेस मी निश्चितपणे त्यांच्याबरोबर ठामपणे उभा राहील। बघा, ह्या सर्व बाबतीत देशमुख यांची झालेली हत्या, सूर्यवंशी यांचं मृत्यू प्रकरण हे अधिवेशन काळामध्ये फार मोठ्या प्रमाणात गाजलं होतं। आता इलेक्शन संपलेलं आहे, आरोप प्रत्यारोप तर प्रत्येक पक्षांकडून ह्या होतच राहतात, परंतु आमचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी ह्या दोन्ही घटनांबद्दल
तीव्र नाराजी व्यक्त केलेली असतानाच जी कोणी दोषी यामध्ये आहे त्यांना ताबडतोब राज्य शासन पाठी घालणार नाही, त्यांना योग्य तो शिक्षा दिली जाईल अशा प्रकारचं सुतोवाच केलं. तरी सभागृहामध्ये आपली भावना व्यक्त करताना अतिशय संताप व्यक्त केला की अशा घटना महाराष्ट्रामध्ये घडतातच कशा, आणि बीडमध्ये प्रामुख्याने ह्या मोठ्या प्रमाणात जर घडत असतील तर संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याचे त्यांनी आदेश दिले होते आणि त्या पद्धतीनं कारवाई चालू आहे. मला असं वाटतं की ज्या घटना घडलेल्या त्या अतिशय खेदजनक आहे, मनाला वेदना देणारे आहे. त्यामुळे अशा घटना भविष्यामध्ये घडू नये यासाठी आम्ही प्रयत्न करू, परंतु राज्याचं हे महायुतीचं सरकार कुठल्याही गुन्हेगारांना पाठीशी घालणार नाही एवढं मात्र नक्की. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.